का तुकाराम महाराजाचा एक नमुना सांगू जिजा सांगू का वेळ आहे ना वेळ तुकोबराने एका अभंगामध्ये उत्कृष्ट नमुना सांगितला महाराज कानडीने केला मराठा भरतार एकाचे उत्तर एका नाही अगदी विसंगतीचा सुंदर आणि उत्कृष्ट नमुना कर्नाटकातली मुलगी बरं का ऐकायसारखं आहे बरं का कर्नाटकातली मुलगी आणि महाराष्ट्रातला नवरदेव दोघांचं लग्न जमलं लग्न झालं मला वाटतं तहावी पोरी भेटत नव्हत्या का काय काय माहिती म्हणून हे असलं जखडं लग्न झालं 6 महिने होऊन गेले 6 महिने झाल्यानंतर मग त्या नवऱ्या मुलीला निरोप दिला की बा तुला एकटीला येता येत नाही पण नवऱ्याला घेऊन ये एकदा माहेराला मग ते रेल्वे गाडीचा प्रवास जुन्या काळामध्ये महाराज रेल्वेशिवाय दुसरं वाहनच नव्हतं जुन्या काळात काही गोष्टी लय भारी होत्या हो आज त्याची आठवण झाली ना खूपच महाराज सुंदर काळ होता सुंदर होता की नाही जुन्या काळात काही आठवणी फार सुंदर आहेत आणि आता लय जग पुढे गेलं महाराज लोक म्हणतात अब जमाना बदल गया है किती बदलला सांगू का जुन्या काळामध्ये एखादा फुरफुर करायला का सर्दीनं सारखं नाक व्हायला लागलं का बाया म्हणायच्या काय फुरफुर लावलीस रे जरा बाहेर जाऊन शिकरून टाका आमच्याकडं बाया म्हणायच्या की तटकन तोडण भीतीला जोडण काय होतं का नो बाबा ते होतं ते जुन्या काळात होतं पण आता जमाना खूप बदलला आता फुरफुर नाक करायला लागलं की खिशातून रुमाल बाहेर की मनसोक्त त्याच्यात शिकरायचं की तसाच दाबायचा की खिशा अब जमाना बहुत बदल गया हो आणि जुन्या जमान्यामध्ये एक लय भारी होतं महाराज लोक जेवायचे घरी सकाळी घरी दुपारा घरी संध्याकाळी घरी काही कार्यक्रम नव्हते एवढे पाहिजे असे हे की नाही आता लय बदललं झालं आता लोक कुठं बी खातेत हे की नाही पहिल्यानं लोक घरी खायचे आणि बाहेर जायचे डबा घेऊन लय अवघड नाही बोलत बाहेर जायचे डबा घेऊन लांब पटांगणाला मोकळ्या मैदानी पण आता लय जमाना बदलला महाराज लोक कुठं खातेत आता हाटेलीत पंक्तीला रस्त्याला कुठं वावरात शिवरात आहे कार्यक्रम मात्र घरीच त्याला पुन्हा जोड दिली सरकारने दरवाजा बंद तो आजार बंद आता सगळ्या गावातलं पाणी बिघडत तो भाग वेगळा विठ्ठल आणि मग जुन्या काळामध्ये रेल्वेचं वाहन जगप्रसिद्ध वाहन चल हे गाडी झुक 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 धुराच्या रेषा हवेत काडी वगैरे वगैरे दोघं नवरा बायको गाडीत बसले 6 महिने झाले ते लग्नाला जिजा पण एक अक्षर सुद्धा एकमेकाला दोघं बोलले नाही एकाच सीटावर 6 तास बसले गाडी आता बरीच लांब आली होती महाराष्ट्राच्या बाहेर पडणार होती पण कोणीच कोणाला बोललं याचं कारण काय होतं भाषा बायकोची भाषेला नवऱ्याला येत नव्हती नवऱ्याची भाषा बायकोला कळत नव्हती मग त्याच्यानं लोक दोघं बी म्हणले आपलं गप्प बसलेलं बरं बाबा कोणीच बोला ना पण नवऱ्याला वाटलं कोणीतरी बोलायला पाहिजे ना आहे का नाही असं होतं पहा एखांबार कीर्तन चालू असलं एखांबार आता कीर्तन रंगतं एखांबार पडत आम्ही त्याचं काय नसतं आम्ही एका जागेवर होतो जिजा कीर्तनाला अभंग घेतला मीच माझंच कीर्तन होतं गीता 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 वाचे गीता जयंतीचं कीर्तन रंगात आलं प्रमाणच नाही आता मला ध्यान नाही कोणी घेतलं नाही प्रमाण मग एका महाराजाला असं वाटलं त्या प्रमाण देणाऱ्याला लय वाटवळचे लोक पेंगायला लागले मग काहीच संदर्भ नाही काय नाही त्यानं दिलं ना प्रमाण कीर्तन झाल्यावर मी म्हणलो प्रमाण देण्याची काही गरजच ना कोणी काही बोलाच ना बाबा हे काय निटूबा काढाच बा म्हणलं तुला तसं त्या नवऱ्याला वाटलं कोणीच बोला ना बरं आपण सुरुवात करा तर बरं सुरुवात कुठून करा तिला म्हणावं का काय चाललं आता काय चाललं म्हणजे बघा ते नवरा बायकोच शक्य बरं एका सीटावर बसलेले काय बोलावं काहीच बोला ना मग त्यानं हळूच स्टेशन आलं की आपलं बाहेर तोंड काढलं मला वा 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 गाव वेगळं चिराव म्हणला हातक नंगले गावाचं नाव आहे बरं काय कुपाड महाराज हो पुढं गेलं पुन्हा गाडी उभी राहील हे तर वेगळंच आहे तमदंगले गावाचे नाव आहे ते हो
आणि आता तिसरं गाव असं आलं महाराज. आता बऱ्याच वाळूचं बसलेले होते, यानं काय पाहिलं नाही काय नाही. सीमा ओलांडली आणि गाडी कर्नाटकात घुसली. आता याची बोलती बंद. मग बायको मुरक्या मुरक्या हसायली मेले. हा हा आता जमलं, याला काही सुधरा ना आता. पण ती नुसती मुरक्या मुरक्या हसली. तिला वाटलं जास्त हसवतं हे मारीन बद बद. मग याला सुधराच ना. हे म्हणलं का ग, जवळ बसलेली बायको त्याच्या ध्यानात आलं, हिला चट येतंय म्हणलं हे वाचिता का ग, हे ठेशन कोणतं. तिला वाटलं वाचलं काहीतरी बोललं हे, पण काय बोललं काय काय आपल्याला काहीच कळलं नाही. म्हणून तिनं तिच्या भाषेत याला विचारलं काय म्हणता. तिच्या भाषेत विचारलं, तिला मराठी येत नव्हती ना. ती म्हणली यानंद्री. हे म्हणला वेगळं ठेशन आहे यानंद्री. बरं एक स्टेशन मागं पडलं, गाडी सुरू झाली, पुन्हा दुसरं स्टेशन आलं. का गं म्हणे आता हे कोणतं स्टेशन. म्हणजे त्याला काय भरम झाला, पहिल्यानं हिनं स्टेशनाचं नाव सांगितलं. बरं का, का गं म्हणे हे कोणतं स्टेशन. पहिल्यासारखं सांगेल त्याला वाटलं. आता तिला याचं काहीच कळलं नाही म्हणून तिनं पुन्हा प्रश्न विचारला काय म्हणता, पण तो कन्नडमध्ये. यानंद्री दोन दोन यानंद्री. शेलय खुश झाला म्हणला असतेत, पण आपल्याकडे नाही का खुदरूक बुद्रुक दोन गावं, एका नावाचे दोन गावं असतात. पुन्हा तिसरं स्टेशन आलं. याचा पहिला प्रश्न ठराविक प्रश्न, तिचंही ठराविक उत्तर, म्हणजे प्रश्नच काय म्हणता. पण यानंद्री ते म्हणला माझी थट्टा करतेस नवऱ्याची. अरे वा पायतन हातात घेतलं आणि एक खपका टाकला पाठी. माझी थट्टा करतेस. 3 गावं असतात का एका नावाचे वाघ. मग तिनं भाषा बदलली. ती रडू लागली. ती म्हणली मला काय माहिती, तुम्हाला काय विचारायचं तर. पण ती असं नाही म्हणली ना, तिला हे येत नव्हतं. ती म्हणली सुमकुंडरी. डोळे पुसता पुसता तो म्हणला पहिलंच म्हणली असती हे ठेसनाचं नाव सुमकुंडरी. तर तुला कशाला मारलं असतं बॅ. म्हणजे ठेसण्याचं नाव आहे का ते. एकाचे उत्तर एका. महाराज म्हणतात असली विसंगती जीवनात कामाची नाही. म्हणून महाराज म्हणतात की ज्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे आशाची संगती आम्हाला दे. आणि मला हेच आवडतं दुसऱ्याच्या. ऐसे आवडते माना, 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 ऐसे आवडते माना. देवा पुनमावी वासना, देवा पुनमावी वासना, ऐसे आवडते माना, ऐसे आवडते माना. वा वा उत्तम प्रयोग आहे का नाही. ऐसे आवडते मना देवा पुरावी वासना. हे देवा हे भगवान अशी माझी मनातली इच्छा आहे, माझी आवड आहे आणि ही तुम्ही पूर्ण कराल अशी माझी अपेक्षा आहे. विठोबा आता तुकोबारानं देवाकडे मागणी जी मागितली, देवानं मध्ये विचारलं महाराज तुम्ही संताची संगती का मागताय. तुकोबारा म्हणले देवा तुला तरी काय आवडतंय, देवाला तरी काय आवडतंय. तुम्ही बघा भगवद्गीतेमध्ये संताचे लक्षणं सांगायची काय गरज होती. प्रश्न आहे आपला सगळ्यांच्यासाठी अभ्यासासाठी. 10च मिनटं राहिली आपली. मग ते काय नाही शाळा मास्तर शाळा शिकवित होता. 15 मिनटाची वेळ राहिली. त्याला सुटायची घाई झाली होती, पण म्हणलं आता 15 मिनटं कसे घालव म्हणून पोरायला एक प्रश्न विचारला त्यानं. मुलांनो या माझ्या समोर असलेल्या डब्यामध्ये 22 लाडू बसतात तर माझे वय किती. पोराला हुशार बरं.
एक पोरग मागच्या कडेला होतं, कधी बोललं नाही, पण त्यानं असं बोट केलं. मला गुरुजी मी सांगू? म्हणले वा वा वा. अरे गणू, तू तर कधीच बोलत नाही, बोल बोल, तू उत्तर देणार म्हणला. याचं उत्तर लई सोपं म्हणलं गुरुजी, तुम्ही प्रश्न सांगा बा एकदा. मग ते म्हणले, प्रश्न सांगताना त्यानं सांगितलं, म्हणले इतके इतके लाडू बसते. ते म्हणलं याचं उत्तर एकदम सोपं, तर तुमचे वय किती? 42. अरे वा. आणि योगा असा महाराज, गुरुजीचं वय 42च होतं. ते म्हणलं हे गणित कसं केलं? ते तर म्हणलं लयच सोपं हे का नाही. तुम्ही प्रश्न विचारला कीच माझ्या ध्यानात आलं ते गणित. म्हणले कसं, पण मांडलं कसं सांग ना मला. ते म्हणलं एकदम सोपं. माझा सख्खा चुलत भाऊ आहे, तो हे हाफमॅड हाफमॅडचे वय 21, तर फुलमॅडचे किती? फुलमॅडचे 42. असं गणित केलं म्हणलं. आपलं तसलं नाही बरं काय. हे प्रश्न विचारला मी तुम्हाला की भगवद्गीतेमध्ये संताचे लक्षणं सांगण्याची काय गरज होती? सांगा, याचं उत्तर आहे कोणाकडे? गीता कुठं सांगितली? युद्धभूमीवर. कशामुळं सांगितली? अर्जुन धनुष्य फेकून देऊन भजन करायचा वाण होता त्याचा, सुरगीर लावू लागला तो. ते म्हणलं हे असो देवा भिक्षा मागता भली, गांडीवम श्रंसते हस्तात त्वक्चैव परिदयते नच स्वप्नोम्यवस्था तुम भ्रमती वच मे मनः. माझ्या हातातलं धनुष्यबाण निष्ठून गेलं देवा, कारण हे लोक कोण कोण आहेत? या कौरवाते वधावे आणि मग आपण राज्यसुख भोगावे, हे स्वप्नीही मन माझं इच्छू शकत नाही. अरे जया उपकार असाधारण. हे गुरु द्रोणाचार्य यांनी उपकार केले माझ्यावर, मी काय भस्मासूर आहे का देवा? अरे तुला तरी लाज वाटत? लाज काढली महाराज अर्जुनानं देवाची. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुता अहो बत महत पापम. भल्या मोठ्याल्या जंजिरे हाणू लागला अर्जुन. मग त्याच्या मनातला मोह काढून टाकण्यासाठी भगवंतानं भगवद्गीता सांगितली. मग त्याच्यात संताच्या लक्षणाची काही गरज आहे का? खरंच गरज नाही बरं का. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला. मग का आले संत लक्षण भगवद्गीतेमध्ये? का आले? त्याचं कारण आहे, संताचं वर्णन देवालाच खूप आवडतंय. विठ्ठल आणि ज्ञानोबरायनं तर त्याच्या पुढे मजल मारली. माऊली म्हणले तो पहावा हे डोहळे मनोनी मज अचक्षुषी डोळे, हातीचे निला कमळे पूजू तया ते. कोणाला? संताला, भगवत भक्ताला. अरे मी तसं पाहिलं तर 2च भुजा आहेत मला, पण 2 भुजा घेऊन येतो. कोणासाठी? अलिंगावया लागोनी तयाचे अंग. म्हणजे हे वर्णन करणं देवाला का आवडलं? तर देवाला संत आवडतात. आणि मग असे संत जर देवा तुला आवडत असतील तर आम्हाला का आवडू नये? महाराज फायदा काय आहे? फायदेच फायदे आहेत, एक फायदा नाही. संताच्या संगतीमध्ये फायदेच फायदे आहेत. काय काय फायदे आहेत? म्हणले भजनाचा आनंद मिळतो संताच्या घरी. वैष्णवा घरी सर्व काळ,
घरी मज उपजवा जन्मांतरी तुकोबराची भाषा आहे. संताची नाहणी होईन किडा का तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. नवे नवे भगवान सुद्धा वैकुंठासारखं आपलं राहतं घर सोडून वैष्णव सदन आवडले. धन्य धन्य वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. आणि म्हणून महाराज म्हणतात देवा संगती द्या पण अगदी एकदा दिली पुन्हा काढून घेतली असली नको. त्यांची एकदा संगती झाली एकदा त्यांची भेट झाली की आमच्यामध्ये ताटातूट होऊ देऊ नका. अभंगाचं हरिजना सारे बेटी 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 हरिजना देवा एकदा संताची भेट झाली रे झाली की पुन्हा त्यांची ताटातूट नको. कारण संताच्या सानिध्यामध्ये जो आनंद मिळतो संताच्या सानिध्यामध्ये जीवनाला जी दिशा मिळते का तर संताच्या घरी देव उभा असतो. हो उभे ते अंगणी वैष्णवाच्या ऐका नाही सोली वजे सुख अतिसुखा होनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या. हो तुकोबराचे अनेक अभंग आहेत आणि अनेक अभंगामधून मागणी सुद्धा तुकोबरानं या वैष्णवाच्या घरी किंवा या वैष्णवाचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा गाध देणे चिंतामणी ठेंगणं अशी संताची संगती आहे. आणि म्हणून आमचं जीवन सुद्धा त्याच संताच्या संगतीमध्ये धन्य होणार आहे. अभंगाचं सेवन तुका
भले 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 संत भले संत संकष्टने ऐसे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. संताच्या सानिध्यामध्ये जीवन भले भलं होतंय, परंतु का म्हणे जिने भले संत संगष्टने. एक शंका आहे, अगदी 0 मिनिटामध्ये सांगतो. शंका अशी आहे की वासना जर खराब आहे, वासना वाईट आहे महाराज, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले शेपकाभंग असेल. एका जागेवर सांगितलं की तरी तपोबळी जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी. तरी तपोबळी जन्मधरी किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना वाईट असेल पण ही वासना चांगली आहे, म्हणून चांगली वासना देवसुद्धा पुरवतो. गुरुपरंपरेच्या अभंगातील 4थ्या नंबरचा अभंग आहे, पडिये देह भाव पुरवी वासना, आहे का नाही. म्हणून देव पुरवतो ना, मग देवा माझी एवढी वासना आहे, माझी इच्छा आहे, तुम्ही पूर्ण करावी आणि तुम्ही पूर्ण कराल अशी माझी अपेक्षा आहे. तुकाराम.